2 एप्रिलला पुकारण्यात आलेला बंद दरम्यान सुरू झालेल्या हिंसेचे पडसाद उत्तर भारतातल्या 4 राज्यांमध्ये अजूनही ओसरताना दिसत नाहीयेत। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रानं राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत। राजस्थानातल्या हिंडोन शहरात दुपारी 1 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे। तर जोधपूरच्या मेहसाणमध्येही उसळलेल्या हिंसेत जखमी पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झालाय। तर उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्येही हिंसे प्रकरणी आतापर्यंत 5000 गुन्हे दाखल करण्यात आलेत। 32 जणांना या ठिकाणी अटक करण्यात आली आहे। तर मध्य प्रदेशातल्या लष्कराला तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ॲट्रॉसिटी कायद्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी विशेष बैठक बोलावली आहे। तर संध्याकाळी 7:30 वाजता या बैठकीत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनाही बोलवण्यात आलंय। याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित आहे। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। राम, आपण बघतोय 2 दिवस उलटूनही बंद दरम्यान सुरू असलेल्या हिंसेचे पडसाद अजूनही उत्तर भारतातल्या 4 राज्यांमध्ये दिसून येत आहेत आणि एकूणच ॲट्रॉसिटी कायद्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी विशेष बैठक बोलावली आहे। काय अधिक तपशील या संदर्भात? स्वाती, बिलकुल मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, त्याचबरोबर राजस्थान आणि हरियाणासारख्या भागामध्ये या राज्यामध्ये अत्यंत हिंसक वळण मिळालेलं आहे या आंदोलनाला आणि त्यामुळे पॅरामिलिटरी असेल, निमलष्करी दल असेल मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेले आहेत। पोलिसांना सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। ॲम्ब्युलन्स तयार केलेले आहेत। हॉस्पिटलमध्ये संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यासाठी सांगितलेलं आहे। अग्निशमन दलाला सुद्धा सज्ज राहण्यासाठी सांगितलेलं आहे। एकीकडे प्रशासन व्यवस्था करत आहे की कोणतेही हिंसाचार होऊ नये, तर दुसरीकडे सरकारी पातळीवर काय तोडगा काढता यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या जे निवासस्थान आहे 7 लोककल्याण मार्ग या ठिकाणी मंत्र्यांची बैठक बोलवली आहे। या बैठकीला दलित मंत्र्यांना बोलवण्यात आलेलं आहे, निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रातून रामदास आठवले केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री आहेत आठवले यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत देशभरामधलं वातावरण, त्याचबरोबर सरकारने यापुढे काय भूमिका मांडावी आणि कशा प्रकारे हा जो रोष आहे तो शांत करण्यात यावा आणि कायद्यामध्ये काय बदल करण्यात यावेत का आणि सुप्रीम कोर्टासमोर कशा प्रकारे बाजू मांडली जावी या संदर्भात चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। आणि जो राज्यामध्ये हिंसाचार पसरलेला आहे, जे आंदोलन केले जात निदर्शन केलं जात आहे, तर निदर्शन करते हे कशा प्रकारे थोपवावे थांबवावे या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली जाणार आहे आणि त्यामुळे आजच्या या चर्चेकडे लक्ष लागलेलं आहे। दलित नेते या चर्चेला उपस्थित असतील आणि पंतप्रधान यांनी पहिल्यांदाच दलित नेत्यांना अशा प्रकारे चर्चेसाठी स्वतःहून निमंत्रण पाठवलेलं आहे, बोलवण्यात आलेलं आहे, कारण विषय खूप गंभीर आहे। कालपासून अमित शहा आणि इतर नेते वारंवार सांगत आहेत रविशंकर प्रसाद की कोर्टामध्ये बाजू मांडू, परंतु कोर्ट ऐकून घेत नाही। अशी परिस्थिती असताना मग सरकारी पातळीवर कसा तोडगा काढता येईल हे पाहावं लागणार आहे, ते आज संध्याकाळी दिसून येईल। स्वाती, नक्कीच राम, एकूणच या पार्श्वभूमीवर उत्तर भारतामध्ये सध्या काय वातावरण बघायला मिळतंय? उत्तर भारतामध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी पोलीस यंत्रणा तर सज्ज केलेली आहे, मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की हिंसाचार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आग्राच्या जवळ आहे, लखनौ या ठिकाणी सुद्धा काही हिंसाचाराचे पडसाद जे आहेत ते उमटलेले आहेत। त्यामुळं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, त्याचबरोबर निमलष्करी दलाला सुद्धा पाचारण करण्यात आलेला आहे। मध्य प्रदेशमध्ये आपण पाहिलेलं आहे कारण की दोघांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। ग्वालियर या ठिकाणी या आंदोलनाच्या वेळीच मृत्यू झालेला आहे। तर उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी रेल्वे अडवण्यात आलेले आहेत आणि रेल्वे अडवल्यामुळं प्रवाशांची जी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे आणि त्यामुळं रेल्वेमुळे प्रवाशांना त्रास होऊ नये, त्याचबरोबर काही ठिकाणी लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे। हे संपूर्ण वातावरण जे आहे हिंसक वातावरण ते थोपवण्यात यावं, कशा प्रकारे थांबवता येईल यासाठी सुद्धा ही बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे वाटते आणि उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार सज्ज आहे। नक्कीच राम, तर एकूणच पंतप्रधानांनी बोलवलेल्या बैठकीत आता या सगळ्या परिस्थितीवर काय तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।